ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कोपरगाव डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी ओमकार म्हात्रे यांना त्यांच्या घराशेजारी साप आढळला। ओमकार म्हात्रे यांनी त्याची माहिती सेवा संस्थेचे सर्पमित्र पूर्वेश कोरी यांना दिली। सर्पमित्र पूर्वेश कोरी, सुभाष पांडियन आणि प्राणीमित्र केदार मराठे हे घटनास्थळी पोहोचले। प्रथमदर्शनी पाहता घराशेजारी अजगर जातीचा साप दिसला। या अजगरास सर्पमित्रांनी सुरक्षित पद्धतीने पकडलं। डोंबिवलीतील वाढत्या शहरीकरणामुळे सापांचे अधिवास नष्ट होत आहे। गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, नद्या इत्यादी सर्व प्रकारच्या वन्यजीवन अधिवासांवर मानवी अतिक्रमण होत आहे। यामुळे भक्ष्याच्या शोधात वन्यजीव हे मानवी वस्तीत वावरताना व त्यांचा अधिवास सहजतेने दिसतोय। या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र कल्याणचे वनाधिकारी राजू शिंदे यांना कळवली। वनाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे अजगराची योग्य ती तपासणी व नोंद करून अजगराला सर्पमित्र पूर्वेश कोरी, सुभाष पांडियन व प्राणीमित्र केदार मराठे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। सेवा संस्थाच्या जनजागृती व अथक परिश्रमामुळे डोंबिवलीतील साप मारण्याचं प्रमाण खूप कमी झालं असल्याची माहिती सेवा संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र सौरभ मुळे यांनी दिली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।